कुठे लफडी बिफडी बाई, माझ्या बापाने तर माझं लग्न माझ्या 15व्या वयातच करून दिलं. हा नवरा माझा गंज मोठा होता. नवरा माझ्यापेक्षा मोठा म्हटल्यावर त्याची तर लईच लफडी असतील की. हॅलो संगीता कोण आहे? मी तर अंदाजीच बोलले होती मेल्या, पण माझा अंदाज एवढा खरा ठरल वाटलं नव्हतं मला. तरी म्हटलं तुला तिच्या हाताची खिचडी कशी एवढी आवडती, आम्हाला तर तिच्या खिचडीत कधी मीठच लागलं नाही. या तुम्ही घरी या, आज मी तुम्हाला माझ्या हातची खिचडी खाऊ घालते. आलेच मी. काढला नवीन कोलगेट. हा तुम्हाला दमधीरच नाही, याच्याकडे काही लक्ष गेलं नसेल. याला मधून कापलं ना अजून 8 दिवस जाईल. आणि तसं पण तुझी आई म्हटलेली सामान जरा जपून वापरत जा. माझं पोरगं उन्हातानाच काम करतंय. माझ्या बापाने घरात एसी बसवला आणि मी घरात नाचत नाचत काम करत असते. काय मेला तुझं, तुझ्यासारखं मला पॅन्ट चड्डी नाही घालायची, मला नेसायची साडी. साडी नेसणं म्हणजे माझ्यासाठी डोंगर चढणं असतं. तुझ्या डोक्याला केस एवढूशे, माझ्या डोक्याचे केस लांब सटक असतात. 10-15 मिनिटं ते विचार करण्यातच जातात. वेणी घालायची की गजरा लावायचा की वरती बांधायची की सोडून द्यायची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी मैत्रीण, हो माझी मैत्रीण माझ्यापेक्षा भारी नाही दिसली पाहिजे म्हणून मी स्वतःला 3 तास आरशात बघत असते. तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर विसरून जा की मी तुझी बायको आहे. तिकडे काशी कर, मग उलट नाच. पण मला 17 सासूबाई सगळ्यांनी खिचडी भात खायचं ठरवलं, मग तुम्ही पण भातच खाणार का? बरोबर. यांचं काय, हे पण भातच खातील. फोन करून विचारू का? बरं. हॅलो. हा म्हटलं मी काय म्हणत होते, सगळ्यांनी खिचडी भात खायचं ठरवलं, मग तू चपाती खाणार का? मेल्या सगळ्यांनी भात खायचं ठरवलं आणि तुला चपाती खायची. आता तुझ्यासाठी मी पीठ मळत बसू का? आणि एक दिवस चपाती नाही खाली तर मरून जाणारच का तू? गप भात गिळायचा, नाही तर तुझं काही खरं नाही. भातच खाणार आहे. सोनूचे पप्पा. काय ग? अहो शेजारणीचा नवरा रोज कामाला जाताना तिची पप्पी घेऊन जातो. तुम्ही का बरं नाही घेतो? मी कशी घेऊ शकतो ग तिची पप्पी? तिच्या नवऱ्याला कळलं ना तर लय हाणन मला. एक तर त्याचं मग पहिलं जमत नाही आणि त्याच्यात तू ते तिथे जे बसले तर ते तुमचे कोण आहे? तो ते छे छे, त्यांचं आमचं काय नातं नाही. उगं ते लग्न झालंय म्हणून त्यांचं आमचं नातं आहे, नाहीतर ते कुठं आम्ही कुठं. असं कवर झुलती काय हो सासूबाई तुमचं? हा जेव्हा बघावं तेव्हा नुसतं मला टोमणी द्यायचे. एक काम करू करू ना कंटाळा आलाय मला. तर मी एक काम करते, माझ्या नवऱ्याला घेते आणि मी माझं वायली राहायला जात असते. बस झालं. अगं बाई 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 बाई, त्यासाठीच मी संसार केलाय. रक्ताचं पाणी करून संसार उभा केलाय. हा ती म्हण नाही का, आण मेल्या पायली आणि करते वायली, मिरच्या टोच्या मारी खाते. तुम्हाला सांगून काय फायदाच नाही, जा तिकडं. फायदा झाला तुला. राहायला या बायका आहेत ना, या स्वर्गात जरी गेल्या ना तर तिथनं नरकात वाकून बघतील आपला नवरा कुठल्या अवदसेबरोबर फिरतोय ते. अहो तुम्ही पापच एवढे केले तर का माणसानं तुम्हाला शोधायचं कुठं? नरकातच असणार ना तुम्ही लोक.